आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमध्ये सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलेस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 5 न्यूमेरिकल बेस्ड ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यातील न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार आहोत. यात जो काही गिव्हन टाकताय तो आपण इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करू. गिव्हन मध्ये काय काय दिलंय? अ स्टील फ्लॅट 30 mm इंटू 15 mm म्हणजेच काय दिलंय? बेस 30 mm आणि डेप्थ 15 mm दिलेलं आहे. बेस 30 mm आणि डेप्थ 15 mm दिलेला आहे. दोन्ही व्हॅल्यू mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. अँड 2.8 मीटर लॉंग म्हणजेच लेंथ 2.8 मीटर दिले. मीटर तर आपल्याला कशामध्ये लागतं? mm मध्ये. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू पॉवर 3 केलं काय होणार? मीटरचं mm मध्ये कन्वर्ट होणार. इज सब्जेक्टेड टू अन ऍक्सियल पुल ऑफ. ऍक्सियल फोर्स दिलेला आहे P. किती दिलाय तो? 58 किलोन्यूटन. किलोमीटर मध्ये आपल्याला न्यूटन मध्ये लागतं. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू पॉवर 3 केलं काय होणार? किलोन्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होणार. यंग मॉड्यूलस C सुद्धा दिलेला आहे 2.1 इंटू 10 टू द पॉवर 5 न्यूटन पर mm स्क्वेअर. ऑलरेडी न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये लागतं, त्यांनी सुद्धा न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये दिलेलं आहे. युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. अँड पॉइझन रेशो म्यू 0.30. कॅल्क्युलेट व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन अँड चेंज इन व्हॉल्यूम. टू फाइंड काय करायला सांगितलंय? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV आणि चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा V काय करायला सांगितलं? आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनसाठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. सर्वप्रथम ही सिस्टीम कोणती दिली आहे बघा. युनिऍक्सियल आहे, बायऍक्सियल आहे का ट्रायऍक्सियल आहे? तर यामध्ये फक्त एकच फोर्स दिलेला आहे. एकच फोर्स असेल तर कोणती सिस्टीम असणार आहे? आपली युनिऍक्सियल सिस्टीम असणार आहे. म्हणजेच एक्स डायरेक्शन वरतीच फक्त काय असणार आहे? फोर्सेस असणार आहेत. ही काय असणार आहे? त्याची लेंथ, ही बेस आणि ही काय असणार आहे? त्याची डेप्थ D आणि फोर्स P. ऍक्सियल पुल सांगितलंय म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणार. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन फॉर युनिऍक्सियल सिस्टीम साठी काय करतो आपण? EV इज इक्वल टू काय असतं? स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन डिवायडेड बाय यंग मॉड्यूलस C ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस म्यू. स्ट्रेस आपल्याला दिलेला आहे का? नाही. मग स्ट्रेससाठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. स्ट्रेस म्हणजेच काय असतं? फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स त्यांनी दिलेला आहे किती आहे तो? 58 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन केलेलं आहे किती आहे ते? 58 इंटू 10 टू पॉवर 3 डिवायडेड बाय एरिया. एरिया फॉर कोणता सेक्शन दिलाय? बेस इंटू डेप्थ म्हणजेच कोणता आहे? रेक्टँग्युलर सेक्शन आहे. एरिया फॉर रेक्टँगल कसा काढतो? बेस इंटू डेप्थ. बेस किती दिलेला आपल्याला? 30 mm. ऑलरेडी mm मध्ये आहे. युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डेप्थ 15 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. 15 इंटू 30 किती होणार? 450. एरियाचं युनिट काय असणार आहे? mm स्क्वेअर. ऍज इट इज व्हॅल्यू पुट करू इथं 450 कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 58 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 450. किती आन्सर आलं आपलं? 128.8888 आणि शेवटी 9 आहे. म्हणजेच काय करायचं? 128.889 लिहायचं. काय काढले आपण? स्ट्रेस. स्ट्रेसला युनिट काय असतं? न्यूटन पर mm स्क्वेअर. कसं असणार? स्ट्रेसचं फॉर्म्युला काय असतं? P डिवायडेड बाय A. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. आणि एरियाचं युनिट काय असतं? mm स्क्वेअर. म्हणजेच काय? न्यूटन पर mm स्क्वेअर काय झालं? स्ट्रेस झालं. व्हॅल्यू पुट करूया. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल टू काय? स्ट्रेस किती आहे ती? 128.889. व्हॅल्यू पुट करूया. डिवायडेड बाय यंग मॉड्यूलस C दिलेलं आहे किती? 2.1 इंटू 10 टू द पॉवर 5 न्यूटन पर mm स्क्वेअर आहे. ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू किती आहे? दिलेलं आहे 0.30. ब्रॅकेट कम्प्लीट. कॅल्क्युलेट करूया. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल टू काय होणार? हे डिवायडेड बाय हे करूया आणि त्यानंतर याला इंटू हे करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 128.889 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 2.1 इंटू 10 टू पॉवर 5 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं 6.13 इंटू 10 टू पॉवर -4. आलेल्या आन्सरला काय करायचं? हा ब्रॅकेट इंटू करूया. आन्सर इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ब्रॅकेटमध्ये 0.30 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू म्हणजेच व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV किती आन्सर आला आपलं? 2.455 इंटू 10 टू द पॉवर -4. आणि स्ट्रेनचं युनिट काय असतं? युनिटलेस. याला कोणतं युनिट नसतं. आता काय केलं आपण? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV फाइंड आउट केलंय. ह्याच्या सहाय्यानं काय करूया? चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करूया. मग व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV म्हणजेच काय असतं?
चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? चेंज इन व्हॉल्यूम. एका ठिकाणी ठेवूया. इकडं व्ही डिवाइड आहे, तिकडे आल्यानंतर काय होणार? इंटू होणार. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू काय होणार? ईव्ही इंटू व्हॉल्यूम. ईव्हीची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे की ते 2.455 इंटू 10⁻⁻4 इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजेच काय असतो? एरिया इंटू लेंथ. एरिया इथं फाइंड आउट केलेला आहे. किती आहे तो? 450 इंटू लेंथ किती दिलेलं आहे आपल्याला? 2.8 मीटर. मीटरचं MM कसं करतो? दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ कॅल्क्युलेट करूया. म्हणजे फायनल आन्सर चेंज इन व्हॉल्यूम आपल्याला मिळून जाणार. डायरेक्ट कॅल्क्युलेट करूया. 2.455 इंटू 10⁻⁻4 इंटू 450 इंटू 2.8 इंटू 10⁻³ इज इक्वल टू किती? आन्सर आला आपलं 309.33. आणि व्हॉल्यूमचं युनिट काय असतं? MM³. तर न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV, त्याचप्रमाणे चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा V काय केलं आपण? फाइंड आउट केलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इन्व्हेस्ट या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमरिकल घेऊन, न्यूमरिकल नंबर 5. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.